नवजात शिशु के अवैध बिक्री प्रकरण को लेकर शिवसेना शिंदे गुट महिला आघाड़ी के शिष्टमंडल ने जिला पुलिस अधीक्षक से मुलाकात कर मामले की निष्पक्ष जांच कर आरोपियों के संपत्ति की जांच करने की मांग का ज्ञापन सौंपा है। चंद्रपुर शहर में सामने आए नवजात शिशु की बिक्री प्रकरण को लेकर शिवसेना शिंदे गुट महिला आघाड़ी ने निष्पक्ष जांच की मांग की है। इस संबंध में एक शिष्टमंडल ने जिला पुलिस अधीक्षक से मुलाकात कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया कि इस मामले में रामनगर पुलिस द्वारा 1 जुलाई को 2 महिला पदाधिकारियों को गिरफ्तार किया गया है। इस मामले में शिवसेना का आरोप है कि दोनों महिलाएं स्थानीय विधायक की वर्षों से करीबी एवं विश्वास पात्र रही हैं। ऐसे में किसी भी प्रकार के राजनीतिक अथवा अन्य दबाव से मुक्त होकर निष्पक्ष जांच की जाए। शिष्टमंडल ने मांग की है कि गिरफ्तार आरोपियों की संपत्ति की भी जांच कराई जाए और यदि इस प्रकरण में अन्य कोई व्यक्ति संलिप्त पाया जाता है तो उसके विरुद्ध भी कड़ी कार्रवाई की जाए। यह ज्ञापन शिवसेना सचिव मनीषा ताई कायंदे, लोकसभा संपर्क प्रमुख रूपाल जी तुम्हाने तथा पूर्व विदर्भ संगठक किरण पांडव के मार्गदर्शन में महिला आघाड़ी की जिला अध्यक्ष प्रतिमा ठाकुर के नेतृत्व में सौंपा गया। इस अवसर पर महानगर प्रमुख भरत गुप्ता, उप जिला प्रमुख माया मेश्राम, तालुका प्रमुख अंजू लेनेगुरे, विधानसभा प्रमुख सीमा रामेडवार, प्रियंका गुप्ता, शीतल ढाले आदि शिवसैनिक उपस्थित थे। चंद्रपूर शहरात काल भाजपचे 2 महिला पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी अटक केलेला आहे। प्रकरण होता नवजात शिशूचा विक्रीचा अवैध विक्रीचा प्रकरण होता। याच्यात पोलीस प्रशासनाने आपली तत्परता दाखवली आहे आणि त्यांनी आरोपींना अटक केली आहे। पण आज आम्ही शिवसेना पक्षाकडून आमच्या वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनात एसपी साहेबांना भेटून पत्र दिलं आहे आणि त्याच्यात उल्लेख आम्ही असं केला आहे की तुम्ही आरोपींना अटक केला आहे, पण अटक केल्यानंतर ते आरोपी भाजप सारख्या राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी आहे, तर ही चौकशी निष्पक्ष करून आणि सोबतच यांची संपत्तीचीही चौकशी करा आणि योग्य ती कारवाई करून यांना कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज एसपी साहेबांना भेटून पत्र दिलेलं आहे आणि सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की या प्रकरणात आता 24 तास गेलेले आहे या दोन्ही महिलांना अटक केल्यानंतर, पण स्थानिक आमदार नेहमी म्हणतात मी स्थानिक आहो। हा प्रकरण त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा ते यंग चंदा ब्रिगेड चालवत होते तेव्हापासून ह्या दोन्ही महिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होती। या महिलांना जेव्हा अटक झालेली आहे तर आमचे स्थानिक आमदार, आमचे मित्र पक्षाचे आमदार यांचा एकही स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही आहे। तर मला असं वाटत आहे की कुठेतरी साहेबांचीही इथे मुख सहमती असेल, याचीही चौकशी झाली पाहिजे